नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो चिकन बिर्याणी। कमी साहित्य, मस्त चव आणि घरच्या घरी हॉटेलसारखी बिर्याणी। चला तयार करूया, सुरुवात करूया। पातेल्यामध्ये तांदूळ पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे। 1-1.5 चमचा मीठ टाकायचं आहे, वरतून थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना। मी 10-15 मिनिट अगोदरच तांदूळ भिजत ठेवलेले होते। आपल्याला तांदूळ फक्त अर्धावटच शिजवून घ्यायचा आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, चला तांदूळ टाकूया। आपल्याला बासमती राईस अर्धवटच शिजवायचा आहे, नंतर आपल्याला दम द्यायचा आहे बिर्याणीला। तांदळाला पण आपला तांदूळ शिजवलेला आहे, काढून घेऊया। आपल्याला जसा पाहिजे तसा शिजलेला आहे। चिकन मध्ये अर्धा लिंबू पिळून 1 चमचा मीठ टाकून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। खडा मसाला आपण मिक्सर मधून काढून घेतला। चिकन मध्ये 3.5 चमचे लाल तिखट टाकायचं आहे, 1.5 चमचा हळद, 1 चमचा जिरा, 2.5 चमचे किंवा जसं चवीनुसार मीठ टाकायचं। त्याला मिक्स करून घ्यायचं। परतून दही टाकायचं आहे, छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। परतून कोथिंबीर टाकली, थोडासा पुदिना कट करून टाकला, जेणेकरून छान चव येते। आपण मिक्सरमधून काढलेला खडा मसाला टाकला, थोडंसं तेल टाकलं आणि अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं। परतून थोडीशी लसूण अद्रकची पेस्ट टाकली, थोडासा बिर्याणी मसाला ह्याच्यामध्ये पण टाकला, दोन मोठे चमचे तेल, लांब चिरलेला 3-4 कांदे, सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आपल्या कांद्याला सोनेरी कलर येत आहे, तो कांदा काढून घ्यायचा आहे। थोडासा ठेवायचा आहे पातेल्यामध्ये। नंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकायचं आहे। मस्त प्रकारे हलवून, वाव, मस्त दिसत आहे। नंतर टोमॅटोची प्युरी त्याच्यामध्ये टाकायची आहे, जेणेकरून चव छान येते। कलर तर भन्नाट आलेला आहे। थोडंसं जास्त प्रमाणात पाणी टाकायचं, जेणेकरून आपल्याला बिर्याणी सोबत खायला सूप काढता येईल। वाव, अर्धवट बासमती तांदूळ शिजवलेला त्याच्यावरती एक लेयर द्यायचा आहे। वरतून कांदा, कोथिंबीर, पुदिना, थोडासा कलर, वरतून तूप,
1.5 चमचा, एक 20-25 मिनटं झाकून ठेवायचं आहे. वाव, आपली चिकन बिर्याणी तयार आहे. मस्त झालेली आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तयार आहे सुगंधित चविष्ट चिकन बिर्याणी. धन्यवाद.